नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 56 चांद ताऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. संपादक राहुल कुदनर यांची माहिती. पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हॉटेल S4G हॉटेल थेऊर फाटा या ठिकाणी होणार भव्य सोहळा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भूमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्तीताई देसाई, सिनेमा अभिनेता महेश दादा देवकाते, सिनेमा अभिनेत्री भारतीय जिपकाटे, सिनेमा अभिनेत्री रिया खुरपडे, सिनेमा अभिनेत्री भक्ती परदेशी, सिनेमा अभिनेता गोपाल वानखडे, सिनेमा अभिनेता मंगेश खरात यांच्या हस्ते पुरस्कार होणार संपन्न. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये विविध क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांचा समाजापुढे आरसा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाने गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा भव्य दिव्य सोहळा रामाचा जन्मोत्सव साजरा करून पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हॉटेल पुणे सोलापूर हायवे रोड थेऊर फाटा येथील H4G हॉटेल या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार निलेश लंके, भूमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्तीताई देसाई, अभिनेता मंगेश दादा देवकाते, सिनेमा अभिनेत्री भारतीय जिपकाटे, सिनेमा अभिनेत्री रिया खुरपडे, सिनेमा अभिनेत्री भक्ती परदेशी, सिनेमा अभिनेता गोपाल वानखडे, सिनेमा अभिनेता मंगेश खरात आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या राज्यस्तरीय सोहळ्याचे महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य स्वागत होत आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संचालक राहुल कुदनर यांनी खूप सुंदर असे आयोजन केले आहे. या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सकाळी 8 ते 11 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, राज्यस्तरीय गायन स्पर्धा, राज्यस्तरीय संगीत खुर्ची, राज्यस्तरीय डान्स स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेमध्ये फक्त ज्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या मुलामुलींसाठी तसेच त्यांच्या कुटुंबासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनाच भाग घेता येणार आहे अशी माहिती राहुल कुदनर यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील ज्यांनी आपले चांगले काम केले आहे अशा 56 चांद ताऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: माननीय श्री राजेश भिकनराव जिने, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; श्रीमती सुजाता अशोक तायडे, राज्यस्तरीय शैक्षणिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार; माननीय डॉक्टर सुवर्णा संतोष कुमार लोळगे, राज्यस्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार; माननीय श्री उमेश अरुण काजळे, राज्यस्तरीय सुवर्णरत्न पुरस्कार; माननीय श्री श्रीकांत ज्ञानोबा ढवण, राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार; माननीय श्री भारत भीमा एडे, राज्यस्तरीय प्रशासकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार; माननीय श्री दत्तात्रय भीमराव लिगाडे, राज्यस्तरीय प्रशासकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार; माननीय भारती निलेश जिपकाटे, राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार; माननीय श्री महेश दादा मारुतराव देवकाते पाटील, राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार; माननीय श्री सखाराम काशीनाथ खोत, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार; माननीय श्री महेंद्र दशरथ पांढरकर, राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार; माननीय श्री कुलदीप कालिदास प्रधान, राज्यस्तरीय प्रशासकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार; माननीय श्री राजेंद्र बबनराव पन्हाळे, राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार; माननीय श्री प्रदीप अंकुश वायसे, राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार; माननीय हबप रामायणाचार्य भाऊसाहेब आबाजी क्षीरसागर महाराज, राज्यस्तरीय आदर्श कीर्तनकार पुरस्कार; माननीय श्री गुंडोपंत ईश्वरा पाटील, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार; माननीय श्री रामदास भाऊ नरड, राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार; माननीय ॲडव्होकेट कोमल प्रशांत बोरा, राज्यस्तरीय आदर्श वकील पुरस्कार; माननीय श्री मुकुंद रामचंद्र निघोजकर, राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार; माननीय श्री सुनील धोंडीभाऊ लोणकर, राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार; माननीय श्री बन्सी लहानू पारधी, राज्यस्तरीय औद्योगिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार;
भागवताचार्य संदीप महाराज गवांदे राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय श्री डॉक्टर प्रवीण व्यंकट पाटील राज्यस्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय सौ पल्लवी प्रवीण गोपाळे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार, माननीय श्री गोपाल दादाराव वानखडे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार, हबप माननीय श्री युवा कीर्तनकार प्रशांत महाराज शेषराव सोरटे राज्यस्तरीय युवा कीर्तनकार पुरस्कार, माननीय मंगेश महादेव खरात राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार, माननीय भक्ती संतोष परदेसे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार, माननीय रिया वैभव खुरपडे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार, माननीय श्री संदीप शंकर गव्हाणे राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार, माननीय श्री संतोष रंगनाथ ठाणगे राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार, हबप माननीय श्री नंदकुमार शिवराम भसे राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय श्री संतोष कोंडीबा थेऊरकर राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय श्री बाजीराव तात्याबा थोरात राज्यस्तरीय प्रशासकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय श्री विशाल वसंतराव बुळकुंडे राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार, माननीय श्री निलेश दशरथ शेंडगे राज्यस्तरीय विमा क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय श्री महादेव पांडुरंग सातपुते राज्यस्तरीय प्रशासकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय श्री पांडुरंग सुभाष मरकड राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय श्री सुरेश काकासाहेब उदगे राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय श्री बाबासाहेब राधाकिसन आमटे राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय सौ मुक्ताबाई गोरक्षनाथ गिऱ्हे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार, माननीय श्री ऑल्विन विल्सन शेक्सपियर राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार, माननीय श्री भीमराव नरसू भोरे राज्यस्तरीय संत सद्गुरू बाळूमामा सेवेकरी पुरस्कार, माननीय श्री विजय भानुदास निकत राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार, माननीय सौ नीलम सुरेश खोसे राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्कार, माननीय श्री अर्जुन प्रल्हादराव चव्हाण राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, माननीय सौ अनिताताई नानासाहेब खरात राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय श्री विनोद गजानन पोंदकुले राज्यस्तरीय कृषी क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय श्री डॉक्टर अर्जुन भागुजी ठोबे राज्यस्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय सौ सुधामती विठ्ठल कवात राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय सौ मोहिनी सोमनाथ वरखडे राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार, माननीय श्री परसराम गणपत फंड राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार, माननीय श्री राजू बाबूराव तोंडे राज्यस्तरीय आदर्श मेंढपाळ पुरस्कार, डॉक्टर माननीय श्री निलेश मोहन धापटे राज्यस्तरीय संवाद रत्न पुरस्कार, माननीय संगीता कुंडलिक डावरे राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार, माननीय प्राध्यापक जयसिंग बबन लंके राज्यस्तरीय शैक्षणिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार। हा भव्य सोहळा पाहण्यासाठी सकाळी 8 ते 4 संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह असणार आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र पाहणार आहे। कधी न पाहिलेला हा सोहळा एक आनंदाचा सोहळा राहणार आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचे व पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत होणार आहे, अशी माहिती संपादक राहुल कुदनर यांनी दिली आहे। कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 8 ते 11 वेळेत राज्यस्तरीय डान्स स्पर्धा, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, राज्यस्तरीय गायन स्पर्धा, राज्यस्तरीय संगीत खुर्ची, सकाळी 11 ते 12 श्री रामाचा जन्मोत्सव, दुपारी 12 ते 4 राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पुणे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।